काय ग किती वेळ झालं? अर्धा तास झालं वाट बघत बसलोय. एवढा वेळ लावते बे? तुला काय जातंय बाबा बोलायला? मला इथं सगळं बघून यायला लागते आणि कोण येताना बघितलं म्हणजे ती आणि बोंब. बरं ते जाऊ दे सगळं. घरात सांगून आल्यास का बिना सांगता आल्यास? नाहीतर उगाच कुणाला काय कळलं तर बॉम्ब व्हायची. घरात कुणाची मला भीते? आई घरी एकटीच असते आणि राहता राहिला प्रश्न दादाचा. दादा असं कधी लय विचारत नाही आणि विचारतलं तर मला काय बोलत पण नाही. लय शहाणी आहेस. आपण असं भेटतोय हे जर तुझ्या दादाला कोणी सांगितलं का नाही तर लय मोठा घोळ होईल बरं का. आणि त्यात तुझा तो डॅम्बिस भाऊ अख्ख्या गावाला माहित आहे कसा तो. आपलं जर त्याला कळलं तर डबरं काढून आपल्या दोघाला पण पुरल तो. नाही र, तू त्याला घ्या लागलायस वे. अरे मी असताना तू कशाला टेन्शन घेतोयस? माझ्यावर विश्वास नाही आहे काय तुझा? आणि दादाला जर कळलंच तर तो माझ्या गोष्टींकडे एवढं लक्ष पण देत नाही. त्यामुळे तू अजिबात भिवू नको त्याला. ते सगळं जाऊ दे. जर तुझ्या वडिलाला बिडलाला कळलं तर मग काय करायचं ग? वडील काय असतात? वडिलांचं प्रेम काय असते हे कधी कळलंच नाही. आणि आईला विचारायला गेलो तर आईनं कधी मला काय सांगितलंच नाही. अगं सेम. तुला तुझा बाप नाही आणि मला माझी आई नाही. काय केमिस्ट्री जुळली आपली. पण माझ्या तात्यानं माझ्या आईचं प्रेम कधी कमी पडू दिलं नाही बघ. म्हणजे तुला आई नाही? होय, मला आई नाही. मुळात आई काय असते हेच माहीत नाही. तुझ्यासारखंच की ग माझं. मी बी तात्याला लई विचारायचा प्रयत्न केला आईबद्दल, पण कधी त्यानं काय सांगितलंच नाही. मुळात त्यानं धाडसच केलं नाही काय सांगायचं. असं का करत असेल रे आपला आई बा? का सांगत नसतील? आणि आपल्यापासून किती दिवस लपवून ठेवणार आहे? अगं जाऊ दे. आपण बी कशाला लई लक्ष द्यायचं. तू चहा घेणार आहेस का कॉफी घेणार आहेस? बरं. ओ काकी 2 चहा घ्या. रामकृष्ण हरे. काय आत्ताच्या पोरासनी खेळायला बागा त्या. आमच्या टायमाला असलं काय होतं येतं. वड्या वगैरे ना आम्ही खेळत होतो. काय ही दुनिया बदलली. आता माणसं पण बदलली नाही का? अहो आत्ताच्या माणसाचा भरोसाच राहिला नाही. अहो माणसाच्या एका चुकीमुळं माणूस एखाद्याला तोडू पण शकतो या सोडू पण शकतो या. माणसाच्या भावना इथंपर्यंत जाऊन टेकले. काय करायचं? माणसाला खरं बोललं की लगेच टोचतं या. अरे बाबा, तू इथं कशाला घेऊन आलायस मला? इथं आणि कुणी बघितलं म्हणजे ती आणि बॉम्ब. इकडं आधीच आमच्या घरापासली माणसं ये जा करते ती. तुला दुसरीकडे कुठे जागा भेटली नाही काय? अगं तू कशाला एवढं टेन्शन घ्यायला लागलीस? इथं फक्त बारकी पोरं आणि म्हातारी माणसं येते ती. आणि प्रेम करायचं म्हणजे घाबरायचं कशाला? प्रेम करायचं तर एकदम बेधडक प्रेम करायचं बघ. होय होय, बस खाली. लय शहाणा आहेस. तुला ना कुणाचं म्हणून भ्या राहिलं नाही. कुठं वाटेल तिथं घेऊन जातोयस. प्रेम करतोय. जगा वेगळंच प्रेम केलेस तू तरी. भीती म्हणून कुणाची राहिली नाही. हॅलो संग्राम, कुठं आहेस रे? जरा इकडे गार्डनमध्ये. अरे काय नाही, तुझी बहिणी तर दिसली मला एका पोरासोबत. अरे येतो आधी, इथं आल्या तुला सगळं समजेल. त्या परस मी काय म्हणतोय, आपण दोघं एकमेकाच्या घरात सांगूया आणि एकदाच मोकळं होऊया. आणि असं बी माझं तात्या काय आपल्या प्रेमाला नकार देणार नाही. ए येडाबिडा झालंयस काय जरा? म्हण घरात सांगूया. माझ्या घरच्यांना जर ही कळलं का नाही नरडीचा घोट घेतील माझ्या. आणि तू अजून सेटल पण नाहीयेस. डोसक्यात काय भुसा भरला? सायले, काय चाललंय तुझं इथं? वा 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 सायले, ही चाललाय तुझा अभ्यास? घरी आईला तर सांगते मी अभ्यास करायला जाते आणि ही गार्डन मध्ये तुझा अभ्यास चाललाय. तू जरा इकडे का, इकडे जरा तू इकडे. काय चाललंय तुझं? काय चाललंय इथं? हा काय चाललंय इथं? ही करायचं इथं? हा तुला अक्कल आहे का? घरी आईच्या डोळ्यात चटणी घालून इथं ही गुण उधळते. हा तू कोण रे झिपऱ्या? ए तू कोण आहे? तू कुठला आहेस? हा कुठला आहे तू? हा कुठला आहे तू? तुझ्या घरी काय आया पण यायचं का नाही? अरे झिपऱ्या, हा उठ उठ.
एवढी मस्ती आल्या माझ्या बहिणीबरोबर प्रेम करतो बरं आणि हा माझीच बहीण गावली कर तुला अरे आजपर्यंत आमच्या घरावर कुणी वर नजर करून बघित नाही आणि तू लागलाय प्रेम करायला बरे माकडा लय मस्ती आले का ए सायले हा मस्तीला आले का लय काय चाललंय कुणा डोळ्यात माती घालायला चालल्या समाजाच्या डोळ्यात माती घालायला चालल्या का घरातल्यांच्या हा तुला पण अक्कल नाही का काय करते थांब तू अशी ऐकणार नाही आईलाच बोलवून घेतो इथं हॅलो आय कुठं आहे का तू आत्ताच्या आत्ता इथं गावातल्या बागेमध्ये आहे पुरगीनं काय तमाश केला इथं बघ तू तुझ्या डोळ्यात माती घातली तिनं कसलंही काम सोडून लगेच इथं बागात येतो काम बिम काय सांगू काय असेल ते जागेवर काम सोड आणि एका मिनिटाच्या तिथं बागेत ये यांची मस्तीच काढतो इथं तू रे झिपरे आहे तुझ्या बाला फोन लावून पाटके नाही तर एका मिनिटात बोलून घ्यायचं मस्तीला आला येरलंय हो दादा जाऊ द्या घेऊ कशाला उगत घरापातून येताय समजा राहू दे की परत नाही असं चूक करणार चूक अरे तुला साधी चूक वाटत्या तुला आधी कळलं नाही का चूक करताना पाटकीना बापाला फोन लावा आणि इकडे मोबाईल हॅलो कुठं आहे रे तू आत्ताच्या आत्ता इथं गावातल्या बागामध्ये तुझ्या पोरानं काय पराक्रम केलाय बघ ते एका मिनिटाच्या बागात ये नाही तर पोराचे हाडं सोडत नाही बघ आता कोण बोलतय कुठनं बोलतय तू तिथं बसून काय जागीरदार झालाय का इथं 2 मिनिटाच्या बागात ये मग तुला कळलं कोण बोलतय कोण नाही ते नाहीतर पोराची हाडं काय राखत नाही बघ आज काय झालं रे सायली काय प्रकार आहे हा कॉलेजच्या नावाखाली हे धंदे करतेस काय आई आणि तू रे कोण तू माझ्या पोरीशी काय संबंध तुझा कॉलेजला हे धंदे करायला येतेस बरं झालं तुला इथं सापडली ते हिचे ना कॉलेजच बंद करून टाकूया नाही आई आता मारून काय उपयोग आहे आधी जर 2 वाजवलास तर ही वेळ आली नसती बघायला आपल्याला तू तू खरा लाड केलाय सगळा यो सायली तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अगं तुमच्या सुखासाठी मी माझ्या आयुष्याची होळी केली आणि हे आज हे बघताना मला लाज वाटते कुणाचा रे तू तुझ्या बाबांनी असे संस्कार केलेत का तुझ्यावर बोलवलं ह्याच्या बाला पण इला जाता ठेव प्रथम अरे काय झालं मोहिनी तू विकास तुम्ही तू इथं कशी काय तुम्ही दोघं एकमेकाला ओळखताय हा होय म्हाताऱ्या हे तुझंच गाबड आहे का होय हे तुझंच गाबड आहे का होय तो माझाच मुलगा आहे होय तुझ्या पोराला ही शिकवलंय का तू दुसऱ्याच्या पोरीवर वाईट नजरा टाकायच्या हा संग्राम सोड सोडत्या ना त्यांना हात लावायचा तुला काही एक अधिकार नाही आहे काय म्हणतेस नक्की तू ज्यांच्या अंगावर हात टाकलायस ते कोण आहेत माहितीये कोण आहेत अरे अरे वडील आहेत तुमचे ते काय वडील हे माझे वडील आई तू काय बोलते तुझं तुला तर कळतंय का हे वडील तू आहे ती बहीण ही यांचा मुलगा तू आहे म्हणजे काय विषय काय मग हा माझा भाऊ झाला तसा भाऊ बहिणीवरच प्रेम करायला लागला काय मग आय तू नेमकं सत्य लपवलंयस काय नक्की आमचं वडील कोण आहे कळून दिलं नाहीस का काय असं केलं साई तू मग याचा अर्थ हा भाऊ झाला हा बहिणीवरच प्रेम करायला निघाला आता काय सांगू मी यांच्या दारूच्या व्यसनामुळे मी यांच्यापासून विभक्त झाले तुमच्या दोघांचा सांभाळ मी माझ्या कष्टावर केला त्यांची एकच चूक होती दारू खूप विनवण्या केल्या या माणसाला दारू सोडा तुमच्या दोघांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून शेवटी मलाच यांना सोडावं लागलं म्हणजे तात्या ज्या आईपासनं मला एवढा दिवस लपवलं सा ती ही माझी आई आहे का केलं सा असं देवा तुम्ही तर असे का वागलात अहो तुमच्यापासून वेगळे होऊन मी कधी कुठला चुकीचा निर्णय घेतला नाही हो पण आज तुम्ही मात्र माझ्यापासून दुसरं लग्न केलं नाही मोहिनी मी दुसरं लगीन नाही केलं
तुमचा गैरसमज झालाय सगळ्यांचा. मी लगीन नाही दुसरं केलं. अगं तुमचा समध्यांचा गैरसमज झाला या. लग्न नाही केलं? नाही केलं. मग हा मुलगा कोणाचा आहे? हा मुलगा माझा नव्हे. म्हणजे तू बी माझी आई नाहीस तात्या? मग माझं खरं आई बाप कोण आहे ती? मी हाय तरी कोणाचा नेमका? अरे पोरा, तू लहानपणी रस्त्यावर रडत उभा राहिलता. अरे तुझ्या शेजारी कोण दिसलं नाही म्हणून मी तिथे गेलो. अरे मी तुला विचारण्याचा प्रयत्न केला पण तुला बोलता येईना आणि सांगता येईना. अरे मी तुझ्या आईवडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तुझा आईवडील मला कुठेही सापडले नाही ते. मग मी करणार तरी काय? अरे मी माझ्या मनाशी ठरवलं की तुला घरी घेऊन जायचं, तुझा सांभाळ करायचा, तुला मोठं करायचं, तुला शिक्षण द्यायचं. आजपर्यंत तुला आईवडिलाची आठवण येऊन दिली नाही मी. अरे बापाचं प्रेम सख्या बापापेक्षा जास्त मी तुला दिलं. काय माझं चुकलं सांग मला. आणि आजपर्यंत एकाच आशय होतो, अरे माझी गेलेली बायको पोरं माझ्याजवळ एक ना एक दिवस येतील ह्याच आशेवर मी होतो. आणि आज योगायोग तर बघा, आज सगळ्यांची भेट आपली अशी व्हावी. मोहिनी माफ कर, मला माफ कर. अगं चुकलं माझं पोरा, अरे चुकलं माझं. मोहिनी तू मला सोडून गेल्यापासून मी दारूला हात सुद्धा लावला नाही. तात्या, तात्या खरंच माफ करा मला तात्या, खरंच माफ करा. तुम्ही इतके दिवस नव्हता. वडील म्हणजे काय असतं, वडिलांचं अस्तित्व काय असतं हे अजिबात माहीत नव्हतं. पण तुम्ही आज आला, खऱ्या अर्थानं वडील म्हणजे काय असं समजलं. तात्या, तुम्ही दोघं आता इथून पुढे वेगळं व्हायचं नाही. तुम्ही दोघं वेगळं झाल्यामुळं बापाच्या प्रेमाला आम्ही मुकलो. तात्या हाय, रडू नकोस बाळा. बाळा, अरे तू कुठं चाललास? ये इकडे, ये ये. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या सोबत. असं रडायचं नाही. बाळा, तू काय आम्हाला पोरका आहेस का? अरे मी देखील तुझ्या आईच आहे. बघितलंत ना दारूमुळं किती नुकसान होतं ते. खरं आहे मोहिनी. तुम्ही दोघं आज मला एक वचन द्या. तुम्ही दोघं कधीही दारूला शिवणार नाही, दारूच्या कधीही आहारी जाणार नाही. द्या वचन मला. नाही आई नाही, त्या गोष्टीकडे साधं डोंकून सुद्धा बघणार नाही. ज्या गोष्टीमुळे माझा भाव वेगळा झाला त्या गोष्टीकडे जाणार सुद्धा नाही.